Hello students, so today we are starting this lecture with a new point, that is stoichiometric calculations. Okay, so chemical reactions and stoichiometric calculations. First of all, what is stoichiometric calculations? Simply calculations which are based on a balanced chemical equations. They are known as stoichiometric calculations. म्हणजे जे कॅल्क्युलेशन्स बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनवरती डिपेंड असतात. आपण बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन्स बघतो तर त्यावेळी आपण लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्हीसुद्धा बॅलन्स करत असतो. म्हणजे जितके नंबर ऑफ इलेमेंट्स लेफ्टला असतील तितकेच राईटलाही असले पाहिजेत. सो बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनवरती डिपेंड असणारे कॅल्क्युलेशन्स म्हणजेच स्टायशोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. So the steps involved in the problems which are based on stoichiometric calculations. जे काही कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत त्यासाठी काही स्टेप्स आहेत. तर फर्स्ट स्टेप इज राईट डाऊन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग द केमिकल रिॲक्शन. स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं असतं, जे काही आपल्याला डाटा दिलेला असेल त्यावरून आपल्याला एक बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहायचं आहे. देन write the number of moles and relative masses or volumes of reactants and products below the respective formula. केमिकल रिॲक्शन आपण फर्स्ट ऑफ ऑल लिहिणार आहोत जे बॅलन्स्ड असेल. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स असतील, जे काही रिलेटिव्ह मास असेल किंवा पर्टिक्युलर व्हॉल्यूम असेल रिॲक्टंटचं ॲज वेल ॲज प्रोडक्टचं, ते सुद्धा आपण त्या फॉर्म्युल्याच्या खाली लिहिणार आहोत. Then third step आहे relative masses or volumes should be calculated from respective formula mass referring to the condition of STP. म्हणजे बऱ्याच वेळा आपण स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर या कंडिशन्स अप्लाय केलेल्या असतात. सो जे काय फॉर्म्युला मास असेल, फॉर्म्युला मास म्हणजेच पर्टिक्युलर फॉर्म्युला असेल त्यावरून आपण कॅल्क्युलेट केलेलं असतं ते कॅल्क्युलेशन्स. सो त्या व्हॅल्यूज आपण यूज करणार आहोत. And last rule आहे apply the unitary method to calculate the unknown factor or factors as required by the problem. म्हणजे काही आपल्याला डाटा दिलेला असेल आणि त्यावरून अजून एखादा डाटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तर आपण काय करणार, एक पर्टिक्युलर मेथड यूज करणार फॉर दी कॅल्क्युलेशन्स. सो स्टायचोमेट्रिक कॅल्क्युलेशन्समध्ये काय करायचं आहे, सिम्पली 4 स्टेप्स आपण फॉलो करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिणार. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स किंवा त्याचं पर्टिक्युलर मास व्हॉल्यूम जे दिलेलं असेल ते सुद्धा मेन्शन करणार आहोत. देन मास किंवा व्हॉल्यूम्स हे रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला मासवरून कॅल्क्युलेट केलेले असले पाहिजेत. ज्या काही कंडिशन्स असतील त्या प्रॉपरली मेन्शन केलेल्या असायला पाहिजेत. अँड फायनली एक फॅक्टर अननोन असणार आहे, तो फॅक्टर आपण नोन क्वांटिटीजवरून फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो वी विल सी बाय यूजिंग द एक्झाम्पल्स हाऊ टू सॉल्व द स्टायचोमेट्रिक प्रॉब्लेम्स. सो प्रॉब्लेम नंबर 1 इज कॅल्क्युलेट द मास ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर फॉर्म्ड ऑन कंप्लीट कंबशन ऑफ 24 ग्रॅम ऑफ मिथेन गॅस. तर आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे, तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर जे फॉर्म होणार आहे आफ्टर दी कंबशन ऑफ मिथेन गॅस. मिथेन गॅस जर कंबस झाला तर त्याच्यापासून 2 प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. फर्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड आणि सेकंड आहे वॉटर. तर ते दोन्हीसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्याला गिव्हन डाटा दिलेला आहे 24 ग्रॅम मिथेन आणि काही ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. कार्बन इज इक्वल टू 12, हायड्रोजन 1 अँड ऑक्सिजन 16 U. सो या गिव्हन डाटावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मास ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. सो स्टेप 1 काय असणार आहे, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. पहिल्यांदा आपण जो काही गिव्हन डाटा आहे त्याच्यावरून एक बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिणार आहोत. सो याची रिॲक्शन, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे जी काही रिॲक्शन आपल्याला दिसते, तर याच्यावरून आपल्याला काय कळतं, तर मिथेन गॅस आहे
सिम्पली मिथेन हा अल्केन आहे. CH4 हा त्याचा फॉर्म्युला आहे मिथेन. हा कंबस झाल्यानंतर म्हणजेच रिॲक्शनमध्ये काय झालेलं आहे, या गॅसचं कंबशन झालं आहे आणि प्रोडक्ट्स जे मिळत आहेत ते आहेत कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 आणि वॉटर मॉलिक्यूल आहे म्हणजेच H2O. सो सिम्पली बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन काय असेल, CH4 मिथेन प्लस ट्वाइस O2. म्हणजेच कंबशनची प्रोसेस कधी होते, जेव्हा ऑक्सिजन त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. कारण ऑक्सिजन हा काय करतो, कंबशनसाठी हेल्प करतो. ऑक्सिजन हा नेहमी ज्वलनास मदत करतो असं आपण म्हणतो. सो मिथेनचं कंबशन म्हणजेच काय असणार आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजनची ॲडिशन. सो आपण आज स्टार्टिंगला लिहिताना CH4 प्लस O2 घेणार आहोत. देन इट गिव्ज CO2 प्लस H2O. ओके, CO2 कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळणार आहे आणि सेकंड प्रोडक्ट आहे तो वॉटर मॉलिक्यूल H2O. आणि त्यानंतर ही रिॲक्शन बॅलन्स केलेली आहे, त्यामुळे ऑक्सिजन जे आहेत ते 2 नंबर ऑफ मोल्स आणि वॉटरसुद्धा 2. फक्त इकडचे ऑक्सिजन कंटेंट आणि हायड्रोजन कंटेंट मॅच होण्यासाठी आपण हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स चेंज केले. स्टार्टिंगला रिॲक्शन आपण याच्यावरून काय लिहू शकतो, फक्त मिथेन CH4 कंबशन आहे म्हणजेच आपण ॲड करणार ऑक्सिजन O2. देन तयार होणारे प्रोडक्ट्स आहेत CO2 कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल म्हणजेच H2O. आणि ही रिॲक्शन तुम्ही जर बॅलन्स केलीत तर इथे 2 ॲड होतं आणि इथे सुद्धा 2 मॉलिक्युल्स ॲड होतात. देन सेकंड स्टेप काय करायची आपल्याला, तर जे काही त्यांचं रिलेटिव्ह मास असेल पर्टिक्युलर ते आपल्याला त्या फॉर्म्युलाच्या खाली मेन्शन करायचं आहे. तर जो काही फॉर्म्युला आहे त्यावरूनच आपल्याला ते लिहायचं आहे. कार्बनचं ॲटॉमिक मास आहे 12, हायड्रोजनचं ॲटॉमिक मास असतं 1. असे 4 हायड्रोजन आहेत. सो 12 + 4. इन द सेम वे 2 मल्टिप्लाय बाय ऑक्सिजन. एक ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास आहे 16. असे 2 ऑक्सिजन आहेत. सो 16 मल्टिप्लाय बाय 2 आणि O2 मॉलिक्युल्स 2 आहेत त्यामुळे त्याला परत एकदा 2नेही मल्टिप्लाय झालेले. सेम वे कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12, ऑक्सिजनचा आहे 16 मल्टिप्लाय बाय 2 आणि इथे सुद्धा 2 मल्टिप्लाय बाय हायड्रोजन. एका हायड्रोजनचं असतं 1, असे 2 हायड्रोजन आहेत. सो टोटल 2 प्लस ऑक्सिजनचे 16. म्हणजेच सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहायचं आहे जे आपल्याला या प्रॉब्लेममधून कळतं. देन नेक्स्ट फॉर्म्युला मास जो असेल त्याचा तो कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजेच प्रत्येक इलेमेंटचं जे काय ॲटॉमिक मास असेल ते ॲड करायचे, सिम्पली त्यांची समेशन करायची. मग हे टोटल सम केल्यानंतर हे 12 + 4 होतं 16, इथे होतं 64 ग्राम, इथे आहे 44 ग्राम आणि इथे आहे 36 ग्राम. देन कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे किती तयार होतात ऑन कम्प्लीट कंबशन ऑफ 24 ग्राम ऑफ मिथेन गॅस. म्हणजे 24 ग्राम मिथेन गॅस कम्प्लीट बर्न झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड किती तयार होईल आणि वॉटर किती तयार होईल. म्हणजे सिम्पल मॅथमॅटिक्स इथे यूज करायचे. सी, या रिॲक्शनवरून आपल्याला कळतं की 16 ग्राम जो मिथेन आहे ऑन कम्प्लीट कंबशन विल प्रोड्यूस 44 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साईड. जी काय कंडिशन दिलेली होती त्यावरून आपण एक रिॲक्शन लिहिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. यावरून आपण सांगू शकतो 16 ग्राम मिथेन बर्न झाल्यानंतर म्हणजेच कंबस झाल्यानंतर त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड किती तयार झाला, 44 ग्राम. आणि आपल्याला विचारले 24 ग्राम मिथेनपासून तो किती तयार होईल. सो 24 ग्राम ऑफ मिथेन इज इक्वल टू, म्हणजे सिम्पली आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 16 ग्रामपासून 44 ग्राम तर 24 ग्रामपासून किती. सो 24 मल्टिप्लाय बाय 44 डिवायडेड बाय 16. दी आन्सर विल बी 66 ग्राम ऑफ CO2. म्हणजेच 16 ग्रामपासून जर 44 ग्राम कार्बन डायऑक्साईड तयार होत असेल तर 24 ग्राम मिथेन बर्न झाल्यानंतर
66 ग्राम कार्बन डायऑक्साईड तयार होईल. सिम्पल मॅथ्स यूज केलेला आहे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. सेम वे 16 ग्राम ऑफ CH4 म्हणजेच मिथेन विल प्रोड्यूस 36 ग्राम ऑफ वॉटर. म्हणजे 16 ग्राम मिथेन बर्न झाल्यानंतर वॉटर किती तयार झालं इथे 36 ग्राम. देन 24 ग्राम ऑफ मिथेन विल प्रोड्यूस. इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. 24 मल्टिप्लाय बाय 36 डिवायडेड बाय 16. वी गेट दी आन्सर ॲज 54 ग्राम ऑफ वॉटर. ऑल राईट. म्हणजेच जर 24 ग्राम मिथेन बर्न झाला तर आपल्याला क्वांटिटीज काय काय मिळाल्या 66 ग्राम इतका कार्बन डायऑक्साईड त्याच्यामधून तयार होईल आणि 54 ग्राम इतकं वॉटर तयार होईल. So this is nothing but this stoichiometric calculations, means calculation based on balanced chemical equation. All right. We will see the next example. So problem number 2 is how much calcium oxide will be produced by decomposition of 5 gram calcium carbonate, that is CaCO3. सेम वे आपण सगळ्या स्टेप्स फॉलो करणार आहोत. फर्स्ट इज कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोजेस अकॉर्डिंग टू दी बॅलन्स्ड इक्वेशन. डिकम्पोजिशन होतं म्हणजेच काय होतं, सिम्पली एखाद्या कंपाऊंडला जर आपण हीट केलं तर तो कंपाऊंड डिकम्पोज होतो. म्हणजेच काय आहे तर कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोज होणार आहे म्हणजेच आपण हीट प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्याचं सेपरेशन होणार आहे दोन प्रोडक्ट्समध्ये. एक प्रोडक्ट आहे तो ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे कॅल्शियम ऑक्साईड, दॅट इज CaO. आणि सेकंड प्रोडक्ट काय असेल, याच्यामधून एक कॅल्शियम आणि एक ऑक्सिजन जर रिमूव्ह केला तर रिमेनिंग पार्ट काय राहतो, एक कार्बन आणि 2 ऑक्सिजन. सो दॅट इज नथिंग बट दी कार्बन डायऑक्साईड. आणि हा ॲरो जो आपण इथे मेन्शन केलेला आहे अपवर्ड आहे. अपवर्ड ॲरो म्हणजेच काय असतं, मिनिंग गॅस इव्हॉल्व्ह झालेला असेल तर आपण तो कसा दाखवतो, अपवर्ड ॲरोने डिनोट करतो. सो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो गॅस इव्हॉल्व्ह होणार आहे या रिॲक्शनमध्ये. सो दिस इज द बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन फॉर दिस प्रॉब्लेम. कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोजेस टू कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. देन सेकंड स्टेप फॉलो करायची आहे आपल्याला. सेम वे आपण काय करणार आहोत तर जे काय ॲटॉमिक मास असेल प्रत्येकाचं ते आपण ॲड करणार आहोत. फॉर एक्झाम्पल कॅल्शियमचं आहे ते 40 प्लस कार्बनचा आहे 12, 3 ऑक्सिजन आहेत सो 3 मल्टिप्लाय बाय 16. सेम वे 40 प्लस 16, 12 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 16. देन समेशन करायचे आहे त्या सगळ्याची. समेशन केल्यानंतर हे येतं 100, हे आन्सर मिळेल आपल्याला 56 अँड दिस विल गेट 44. नाव क्वेश्चन काय विचारलेलं आहे आपल्याला, हाऊ मच कॅल्शियम ऑक्साईड विल बी प्रोड्युस्ड बाय डिकम्पोजिशन ऑफ 5 ग्राम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे टोटल 5 ग्राम कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोज झाल्यानंतर जी काय अमाऊंट मिळणार आहे ती. या रिॲक्शनमुळे आपल्याला काही क्ल्यूज मिळालेले आहेत. ते कसे आहेत, जर 100 पार्ट्स म्हणजेच 100 ग्राम कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोज झाला तर त्यापासून 56 ग्राम इतका कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो. So 100 gram calcium carbonate produces 56 gram of calcium oxide. Then 5 gram of calcium carbonate will produce. इथे सुद्धा सिंपल आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 5 मल्टिप्लाय बाय 56 आणि ही 100 असेल ते डिवाइड होईल. सो वी गेट दी आन्सर ॲज 2.8 ग्राम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. साधं कॅल्क्युलेशन आहे. जे काय आपल्याला इथे कंडिशन्स दिलेल्या असतील त्या कंडिशन्स अकॉर्डिंगली आपण काय करणार आहोत, एक बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन लिहिणार आहोत. देन ॲटॉमिक मासेस जे असतील ते ॲड करायचे आहेत आणि त्यांचे समेशन, आणि यावरून आपण काहीतरी एक कन्क्लुजन काढतो. फॉर एक्झाम्पल इथे जसं आपण बघितलं की 100 ग्राम हा जर कंपाऊंड डिकम्पोज झाला तर त्यापासून 56 ग्राम इतका कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो. तर आपल्याला विचारलेलं आहे 5 ग्राम जर आपल्याला दिला कंपाऊंड तर त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड किती प्रोड्यूस होईल. सो सिम्पल कॅल्क्युलेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं 2.8 ग्राम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. ऑल राईट.
सेम वे थर्ड एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन ॲट STP आर रिक्वायर्ड टू बर्न कम्प्लिटली 2.2 ग्राम ऑफ प्रोपेन C3H8. इथे थोडीशी कंडिशन फक्त डिफरंट आहे. आधीचे जे दोन एक्झाम्पल्स आपण बघितले त्याच्यामध्ये ग्राममध्ये क्वांटिटी होती, पण इथे लिटर्समध्ये विचारलेलं आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर are required to burn completely 2.2 gram of propane. Propane, this is also one alkane ज्याचा फॉर्म्युला असतो C3H8. 3 नंबरचा कार्बन आहे, सो C3 आणि H8 असा त्याचा फॉर्म्युला आहे. फर्स्ट बॅलन्स केमिकल इक्वेशन आपल्याला लिहावं लागणार आहे. इथे सुद्धा कंबशनची प्रोसेस आहे, त्यामुळे सिम्पली काय करणार आपण, जो काय अल्केन असेल तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करणार आहोत. C3H8 प्रोपेन आहे प्लस ऑक्सिजन. फर्स्ट स्टेपमध्ये आपण फक्त O2 ॲड केला, देन आपल्याला प्रोडक्ट काय मिळतात, आपल्याला ऑलरेडी बघितलेलं आहे की अल्केन जर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला म्हणजेच कंबशन रिॲक्शन जर अल्केनची झाली तर त्यापासून 2 प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात आणि ते असतात कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल. सो इथे सुद्धा सेम वे कार्बन डायऑक्साईड हा एक प्रोडक्ट असणार आहे आणि H2 म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल हा सेकंड प्रोडक्ट असेल. आणि त्यानंतर मग ही रिॲक्शन आपण बॅलन्स केलेली आहे. स्टार्टिंगला आपण फक्त C3H8, इथे O2 आणि इथे CO2 H2O असंच लिहिणार आहोत. त्यानंतर मग इकडचे जे काही ऑक्सिजन असतील किंवा हायड्रोजन असतील ते आपण बॅलन्स केले दोन्ही साईडला. सो इथे 3 आणि इथे 4 आणि इथे 5 असे कोएफिशियंट ॲड झालेले आहेत. सेकंड स्टेप जी आहे ती सुद्धा सेम वे फॉलो होणार आहे, फक्त एक थोडासा चेंज आहे, तो काय सांगेन मी. फर्स्ट बघा इथे 3 कार्बन आहेत, सो 3 मल्टिप्लाय बाय 12 प्लस हायड्रोजन 8 आहेत, सो 8 मल्टिप्लाय बाय 1. हे ॲज इट इज आहे. फक्त इथे काय चेंज आहे, 5 मल्टिप्लाय बाय 22.4 लिटर्स. आपण जनरली घेताना ॲटॉमिक मास घेतो ते ग्राममध्ये घेतो, पण आपल्याला इथे आन्सर विचारलेला आहे इन लिटर्स आणि कंडिशन सुद्धा दिलेली आहे ॲट STP. म्हणजेच काय करायचं आपल्याला, याची जर टोटल केली तर ही आहे 44 ग्राम आणि इथे आहे 112 लिटर्स. मग हे 22.4 लिटर्स आपण का कन्सिडर केलं तर 1 मोल ऑफ आयडियल गॅस ऑक्युपाईज 22.4 लिटर्स ऑफ व्हॉल्यूम. कुठल्याही आयडियल गॅसचा 1 मोल जर आपण कन्सिडर केला तर त्याची व्हॅल्यू असते 22.4 लिटर्स. मग इथे सुद्धा आपल्याला लिटरमध्ये ऑक्सिजनचा कंटेंट फाइंड आउट करायचं आहे. O2 आपण कन्सिडर करतो ॲज अ मॉलिक्यूल, म्हणजेच ऑक्सिजनचा 1 मोल जर कन्सिडर केला तर तो असणार आहे O2. सिंगल ऑक्सिजन ॲटम असतो, 2 ऑक्सिजन जर कंबाईन असेल तर त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो O2 आणि त्याची 1 मोल क्वांटिटी म्हणजेच काय असते, O2ची जी काही व्हॅल्यू असेल ती. सो O2 म्हणजेच काय आहे, 1 मोल ऑफ ऑक्सिजन आणि 1 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजेच 1 मोल ऑफ आयडियल गॅस आणि त्याची क्वांटिटी आहे 22.4. असे टोटल 5 मोल्स आपल्याकडे आहेत. त्यामुळे टोटल व्हॉल्यूम इथे होतं 112 लिटर्स. ओके, इकडची कॅल्क्युलेशन आपण करणार नाही आहोत बिकॉज न्यूमरिकलमध्ये आपल्याला फक्त ऑक्सिजनचाच कंटेंट विचारलेला आहे. सो एवढ्या कॅल्क्युलेशनवरून आपण ऑक्सिजन कंटेंट काढू शकतो. त्यासाठी CO2 किती निघतो किंवा वॉटर मॉलिक्यूल किती येतील हे कॅल्क्युलेशन्स आपण स्किप केले तरी चालतील. 44, सो या कॅल्क्युलेशनवरून कळतं आपल्याला 44 ग्राम प्रोपेन जर म्हणजे रिक्वायर्ड आहे 112 लिटर्स ऑफ ऑक्सिजनसाठी. जर इतका ऑक्सिजन आपल्याला बर्न करायचा असेल तर त्यासाठी प्रोपेनची क्वांटिटी किती आहे, 44 ग्राम. तर 2.2 ग्राम ऑफ प्रोपेन विल रिक्वायर. जर 44 ग्राम प्रोपेनसाठी 112 लिटर्स इतका ऑक्सिजन आपल्याला लागतो फॉर कम्प्लीट कंबशन, म्हणजेच पूर्ण तो बर्न होण्यासाठी. तर 2.2 ग्राम इतका प्रोपेन आपल्याकडे असेल तर ऑक्सिजन किती लागणार आहे, इथे सुद्धा सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजेच 2.2ला मल्टिप्लाय करायचं आहे 112ने आणि जे काय 44 व्हॅल्यू आहे ती असेल डिवायडेशनमध्ये. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. So we will get the answer as 5.6 liters of O2 म्हणजेच ऑक्सिजन at standard temperature and pressure for
कम्प्लीट कंबशन. ओके, आपल्याकडे कंडिशन फक्त वेगळी होती. इथं लिटर्स ऑफ ऑक्सिजन आपल्याला विचारलेला होता ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. त्यामुळे फक्त एकच चेंज आपल्याला करावा लागला, तो म्हणजे इथे जे आपण रेग्युलर ॲटॉमिक मास घेतो इन ग्राम्समध्ये, पण इथे काय करायचं आहे आपल्याला, लिटर्समध्ये क्वांटिटी घ्यायची आहे ॲट STPची. O2 1 मोलसाठीची क्वांटिटी किती घेणार आहोत आपण, 22.4. ओके, सो अशा टाईपचे एक्झाम्पल्स सगळे येतात, ते बेस्ड आहेत स्टायशोमेट्रीशी रिलेटेड असे. आपल्याला एक गिवन डाटा दिलेला असो, त्यावरून आपल्याला फक्त रिॲक्शन प्रिपेअर करावी लागते. जो काही डाटा असेल त्याच्यामध्ये मग कंबशन दिलेलं असेल किंवा अदर काही दिलेलं असेल तर त्यानुसार फक्त आधी आपल्याला एक बॅलन्स्ड रिॲक्शन लिहावी लागेल, अँड देन जे काय ॲटॉमिक मासेस असतील त्यांचे समेशन, आणि फायनली मग क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि फायनल आन्सर. सो एक्झाम्पल्स इझी आहेत, ट्राय करा. If you have any doubts, then we will discuss definitely. Okay, so I'll stop here. We will see the next point in the next video.